धंगेकरांना वगळलेले आहे। बैठकीत वगळल्यानं धंगेकर शिंदेंच्या भेटीला पोहोचले। ठाण्यातील एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी धंगेकर भेटीला पोहोचले। नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर आंदोलन सुरू असताना धंगेकर ठाण्यात। बैठकीत वगळल्यानं धंगेकर नाराज। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी कुणाल भोईटे सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे। कुणाल, धंगेकर आणि एकनाथ शिंदे यांची ही भेट, धंगेकर नाराज असल्याचं कळतंय, काय अधिक माहिती? प्रणिता, एकंदरीत पाहायचं झालं तर भाजप विरोधी भूमिका धंगेकर यांनी पुण्यामध्ये घेतली होती आणि यानंतर त्यांना जे काही पुण्यामध्ये महायुतीच्या बैठका आहेत या बैठकींमध्ये डावललं गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे आणि यासाठी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी आलेले आहेत। नेमके उपमुख्यमंत्र्यांना भेटून काय नाराजी ते व्यक्त करतायत किंवा माध्यमांसमोर येऊन काय नेमकं सांगतायत हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या तरी धंगेकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत आणि एकनाथ शिंदेंची ते भेट घेणार आहेत। अगदी कुणाला, आपण जर पाहिलं तर एकीकडे नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर झालेलं आंदोलन आणि त्यानंतर शिवसेनेतल्या या बैठकीत धंगेकरांना डावलणं, नेमकं काय सुरू आहे शिवसेनेत असे प्रश्न उपस्थित होत आहेत। नक्कीच शिवसेनेमध्ये जागा वाटपाच्या तिढ्यावरून अनेक जे नेते आहेत ते नाराज असल्याचं समजतंय। त्याचप्रमाणे जे जागा वाटप आहेत त्यामध्ये सन्मानपूर्वक जागा मिळत नसल्याचं देखील काही खंत आहेत त्या नेत्यांच्या मनामध्ये आहेत आणि यामुळेच एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानाबाहेर जे काही नेते आहेत शिवसेनेचे यांचे रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत। त्यामुळे एकनाथ शिंदे या सगळ्यांची नाराजी कशा प्रकारे दूर करतायत हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। जी कुणाल, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।